श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला आपण आयोनवमी, आई नवमी किंवा अविधवा नवमी म्हणून साजरी करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं की ताई आमच्या सासूबाई आधी गेल्या, नंतर आमचे सासरे गेले, तर त्यांचं श्राद्ध कधी घालायचं, किंबहुना तर आयोनवमी कशी साजरी करावी या दिवशी काही आवश्यक या गोष्टी आहेत तर ज्या तुम्हाला बघा करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तर आयोनवमी, अविधवा नवमी, आई नवमी ही जी काही नवमीची तिथी आहे तर ह्या अतिशय बघा महत्त्वाच्या तिथी मानल्या गेल्या आहेत. तर पितृपक्षामध्ये जसं काही पौर्णिमा तिथी असते त्याच्याबरोबर भरणी तिथी असते, तर आयोनवमी असते. तर या बघा सर्व पितृ अमावस्या अशा काही मुख्य बघा तिथी असतात. आता आयोनवमी म्हणजे अर्थात जी तुमच्या घरातली एखादी सवासनी स्त्री मृत्यू पावली असेल तर त्या दिवशी बघा तिची आयोनवमी केली जाते. पण बघा आता नवमीला सवासनी स्त्रीचं हे आयोनवमी का केली जाते तर बघा नवमीला शिवतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं आणि जे काही स्त्रीतत्व आहे तर ते सुद्धा जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. तर मग हे शिवतत्व ते स्त्रीतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेतं आणि एखाद्या सवासनी स्त्री जेव्हा मृत्यू पावते, मरण तर कोणालाच नको असतं, पण जेव्हा ती मृत्यू पावते तर काही ना काही कारणाने एक तर बघा तो तिचा संसार अर्धवट झालेला असतो, तर मुलांचं भवितव्य, तर मुलांचं सुख शांती तिला बघायचं असतं, तर तिचा सगळा जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि याच कारणाने तिचा आयोनवमी आपल्याला त्याच्या तिथीला श्राद्धाला करायचं असतात की जेणेकरून बघा तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर होईल आणि कोणालाही मरावं असं वाटत नाही. आणि जेव्हा अशा काही घटना घडतात तर तेव्हा तिचा सगळा जीव त्या मुलांबाळामध्ये अडकलेला असतो आणि तो मुलाबाळामध्ये तिचा तो जीव मुक्तता व्हावी आणि तिने तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून बघा आपल्याला आयोनवमी एखाद्या सवासनी स्त्रीची श्राद्ध करायचं असतं. बघा सगळ्यात महत्त्वाचं ताई आमच्या आधी सासूबाई वारल्यात, नंतर बघा आमचे सासरे वारले, मग अशा वेळेस आम्ही दोघांच्या तिथी एकत्र केल्या तर चालतं का तर खरं तर एखादी स्त्री जेव्हा सवासनी जाते तर तेव्हा बघा तिच्या अविधवा नवमीला म्हणजेच आयोनवमीला त्या स्त्रीचे श्राद्ध करायची पद्धत असते. तर तिचा जर नवरा बघा नंतर गेला आहे, काही ठिकाणी बघा असं असतं की सवासनी स्त्री जर मृत्यू पावली आहे काही कारणाने, जर तिचा पतीसुद्धा मृत्यू पावला तर ज्या दिवशी पतीचं श्राद्ध असतं तर त्या दिवशी बघा त्या सवासनी स्त्रीला सुद्धा ताट ठेवलं जातं. तिला मान नाही लागत तर ती तिच्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी जेवायला येते असं काही ठिकाणी असतं. पण काही ठिकाणी असं असतं की नाही, आयोनवमीला जरी तुमच्या घरातली सवासनी गेली आहे तर तिच्या तिथीला तिला जेवायला घालायचं असतं आणि नंतर जेव्हा सासरे जातात तर तेव्हा बघा सासऱ्यांच्या तिथीला सुद्धा बघा वेगळं असतं. तर थोडक्यात काय तर दोनदा श्राद्ध घालायचं असतं. पण काही ठिकाणी असं असतं की समजा आधी बघा सासूबाई गेल्या आणि नंतर जर सासरे गेले तर सासऱ्यांच्या तिथीला सासूबाईंना जेवायला घालतात. पण तुमच्याकडे काय पद्धत आहे ती बघावी. पण खरं तर बघा एखादी सवासनी स्त्री जेव्हा मृत्यू पावते, भले नंतर बघा तिचा पती जातो, पण बघा सवासनी गेली असते तर त्या दिवशी बघा ती सवासनी स्त्रीचा आयोनवमी केली जाते. मग शास्त्रामध्ये पण असं वर्णन केलेलं आहे की जर सवासनी स्त्री गेली आणि नंतर बघा तिचा पती गेला तर ज्या दिवशी बघा पतीचं श्राद्ध असतं तर त्याच दिवशी बघा त्या सवासनी स्त्रीचं पण घालू शकतो. पण तुम्हाला जर दोघांचं वेगळं करायचं असेल तर अतिशय उत्तम, कारण प्रत्येकाला आपापला मान दिला पाहिजे. आता या दोन्हीमध्ये तुमच्याकडे काय परंपरा आहे तर ते तुम्ही करा. आणि खरं तर बघा आयोनवमीला स्त्रियांचं श्राद्ध, जे काही सवासनी स्त्रीचं श्राद्ध हे आयोनवमीलाच करायचं असतं. भले तिचा पती नंतर जरी गेला तरी चालेल. का सांगते कारण बघा एकदा सांगून काही महिलांना बघा अडचणी असतात, ज्यांना काही कळत नाही, म्हणून बघा दोनदा सांगितलं की बघा अशा पद्धतीने असतं आणि तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्ही करावी. आता आयोनवमीला नेमकं काय करायचं असतं तर बघा तुमच्या घरातली सवासनी स्त्री जेव्हा मृत्यू पावते तेव्हा आपण तिचं श्राद्ध हे आयोनवमीला करत असतो. तर एखाद्या सवासनी स्त्रीला आपल्याला बघा जेवायला घालायचं असतं तर तिला 11 अलंकार द्यायचे असतात. तर आता हे कसे द्यायचे तुम्हाला सांगते. आता यंदा 15 सप्टेंबरला आपल्याला माहिती आहे की ती आपल्याला आयोनवमी साजरी करायची असते. ज्या घरात आयोनवमी आहे तर त्या घरातल्या स्त्रियांनी स्वयंपाक करायचा असतो, तर एक उपवास करून जेव घालायचा आहे. आणि जी मुख्य स्त्री आहे म्हणजेच आता सूनबाई असेल तर आता जर तुमच्या सासूबाई गेल्या तर तुम्ही बघा उपवास करावा आणि नंतर एखाद्या स्त्रीला जेवण घालायचं असतं तर तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास म्हणजे काय तर जोपर्यंत श्राद्ध पक्षाचा कार्यक्रम होत नाही किंवा एखादे सवासनी जेवून होत नाही तर तोपर्यंत बघा तुम्ही जेवायचं नाही. सकाळी उठल्यावर आपण नक्कीच बघा रांगोळी वगैरे काढू शकता, उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकता, कारण साक्षात सवासनी तुमच्या घरी जेवायला आलेली आहे आणि
तुळशीची सुद्धा पूजा करायची असते, कारण बघा तुळससुद्धा एक सवासनी आहे, तर या दिवशी तुळशीची सुद्धा पूजा करावी, तिला धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्याच्याबरोबर देवाची पूजा वगैरे करायची आहे। त्याच्या आधी पितरांची सेवा करायची असते। ज्या पद्धतीने तुम्हाला मी सेवा सांगितलेली आहे, पितृस्तुती स्तोत्रम दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पठण करायचं आहे। ते झाल्यावर देवपूजा करावी आणि जेव्हा तुम्ही श्राद्धाचा स्वयंपाक श्राद्धाचा नैवेद्य तुम्ही करताना तर त्याच्या आधी तर्पण विधी करावा। सासूबाईंचा तर्पण विधी सुनेला करता येत नाही, तो मुलाने करावा, नंदीने करावा। आता हे सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो। आता काही ठिकाणी असं असतं की बघा जसं गाव बदललं, भाषा बदलली, तिथल्या चालीरीती परंपरा सगळ्या गोष्टी बदलत असतात। तर काही ठिकाणी असं आहे की अयोनवमीला आगारी दिली जात नाही आणि काही ठिकाणी असं आहे की आगारीसुद्धा दिली जाते। तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून पाळावी। दुसरं, एक ताट गाईचं असतं तर प्रॉपर ते तुम्हाला बघा काढून ठेवायचं असतं। तर अयोनवमीला आणि कावळ्याला घास दिला जात नाही, तर गाईला घास दिला जातो। तर काही ठिकाणी बघा त्या फोटोला नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच नैवेद्याचं ताट एखाद्या सवासनी स्त्रीला दिलं जातं। आणि काही ठिकाणी असं असतं की अगदी जे काही ताट तुम्ही फोटोला दाखवलेलं आहे तर तेच ताट तुम्ही बघा आगारीला वापरू शकता आणि एखाद्या सवासनी स्त्रीला तुम्ही जेवू घालू शकता। तर गाईचं ताट हे बघा गाईलाच द्यावं आणि गाईचं ताट देत असताना भरपूर असं जेवण द्यावं, नाही तर बघा थोडंसं अजिबात द्यायचं नाही। 2.5 चपात्या ठेवायच्या असतात। जो काही तुमच्या घरात पदार्थ बनवले जातात तर त्याचा भोग तुम्ही गाईला द्यावा। आधी गाईने खाल्ला पाहिजे, नंतर मग उपवास करून खाल्ला पाहिजे, नंतर बघा तुम्ही खाऊ शकता, म्हणजे उपवास किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खाल्ला पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचा आजकाल शहरामध्ये उपवास करूनही मिळत नाही। तर काही घरात असं असतं की बघा आमच्या जातीतला पाहिजे, आमच्याकडे असा नियम असेल तर तुम्ही बघावं, नाही तर मग एखाद्या गरजू स्त्रीला आवर्जून भोजन द्यावं। तुमच्या घरात एक सवासनी स्त्री जेवायला पाहिजे। आजकाल बघा गावाकडे पण कोणी जेवायला जात नाही, नाहीतर शहरात लांब चालायला, मग अशा वेळेस काय करायचं? तर खूप मोठा प्रश्न पडतो की बघा ताई मग अशा वेळेस काय करावं? तर बघा गाईला ताट तुम्ही देत आहात आणि मग काही घरात बघा असं आहे की नाही काही उपवास करणार आहात। आता समजा उपवास एखाद्या सासूबाईचा मृत्यू पावला आहे तर त्या स्त्रीने काय करावं? तर दिवसभर म्हणजे 12पर्यंत तुम्ही काही खाऊ नका आणि मग जो काही उपवासाचं ताट आहे तर ते तुम्ही स्वतःच खाऊ शकता। जे काही उपवास करणार आहात, आता समजा उपवास एखाद्या सासूबाई जर मृत्यू पावला आहे तर त्या स्त्रीने काय करावं? दिवसभर म्हणजे 12पर्यंत तुम्ही काही खाऊ नका आणि जर काही उपवासाचं ताट आहे तर ते तुम्ही स्वतःच खाऊ शकता। कारण जर कोणच येत नाही तर मग काय करणार? मग आपणही कोणाला फोर्स करू शकत नाही आणि तुम्ही पण बघा तर तुमच्या घरी ते आले तर अतिशय उत्तम, नाही आले तर मग अशा वेळेस काय करायचं? तर तुम्हाला सांगते, जे काही तुम्ही ताट तो फोटो समोर बघा ठेवलेला आहे तर ते तुम्ही स्वतःच ग्रहण करू शकता, नाही तर आपण बघा तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवणार ते ताट सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता। या पद्धतीने पण या दिवशी सुद्धा तुमच्या घरात जर सवासनी आली तर नक्कीच तिला 11 अलंकार द्यावे, तिला गजरा द्यावा, तिला पान द्यावं, तिची ओटी भरावी। मग तुम्ही साडीने ओटी भरू शकता किंवा ब्लाऊज पीसाने तुम्ही ओटी भरू शकता। मग तुम्ही तांदळाने ओटी भरा किंवा तुम्ही गव्हाणे भरा, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तर त्याने ओटी भरावी। नक्कीच तुम्ही 11 अलंकार, आता ज्या पद्धतीने आपण कुळदेवीला 11 अलंकार चढवत असतो तर त्याच पद्धतीने तुमच्या यथाशक्ती मग तुम्ही गजरा द्यावा, तुम्ही टिकल्याचं पॉकेट द्यावं, नेलपेंट द्यावी, लिपस्टिक द्यावी, जे काही 11 अलंकार आपले आहे तर हळदी कुंकू सेपरेट तुम्ही देऊ शकता, मेहंदीचा कोन देऊ शकता, रुमाल देऊ शकता यथाशक्ती। कारण त्या माझ्या सासूबाई आलेल्या आहेत तर त्यांचा मानपान, कारण बघा एकतर आपण वर्षातून एकदाच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, तर त्यांच्या मानपानाला अजिबात कमतरता राहिली पाहिजे नाही, तर यथाशक्ती तुम्ही करू शकता। तर बऱ्याच घरामध्ये असे खूप चांगल्या सवयी आहेत की एखादी सवासनी स्त्रीला कुंज पण तरी बघा सोनं दिलं जातं, तर एक मणी तरी दिला जातो, तर किंबहुना नाही शक्य होत तर तुम्ही बघा खोटं मंगळसूत्रसुद्धा देऊ शकता। तर यथाशक्ती तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। स्त्रीच नाही आली तर काय करायचं आहे? मग 11 अलंकार मी फोटोसमोर ठेवलेला आहे, तेच मग तुम्ही बघा एखाद्या गरजू सवासनीला तुम्ही देऊ शकता। तर या पद्धतीने, आणि जर तुमच्याकडे घरी जेवायला आली तर नक्कीच बघा तिचा मानपान करावा लागतो आणि मग खरं सांगू का तिला बघा साडी द्यावी, अगदी बघा व्यवस्थित तुम्ही 300-400 रुपयेपर्यंत साडी घेऊ शकता। तर तुमच्याकडे असेल तर करावं, नाही तर मग बघा तिला ब्लाऊज पीसाने तुम्ही त्या सवासनी स्त्रीची तुम्ही ओटी भरावी। कारण बघा जे काही बघत आहोत तुम्ही विचार करा की अर्धवट सगळं सोडून जात आहे आणि आपला जीव काय म्हणणार आहे, प्रत्येकाला जायचं आहे यात काही शंका नाही, पण नेहमी म्हणत असतो की सवासनी जाणं खूप भाग्याचं असतं, पण त्याच्यानंतरचा तिचा जो आत्मा आहे तर
ते तिचं मन आहे तर ते काय म्हणत असेल. बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मुलाला जन्म दिला आणि आई गेली तर तिचा आत्मा काय म्हणत. म्हणून जर तिची सेवा करण्याचा चान्स आपल्याला भेटला आहे तर कुठेतरी कंजूसपणा करायचा नाही आणि नक्कीच त्याने प्रार्थना करायची आहे की तुम्ही जरी गेला आहात तरी सगळं आम्ही बघा सांभाळून घेणार आहे. आता आईचा अधिकार म्हणजे आईला श्राद्ध घालण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो, मुलाला असतो, मुलीला पण घालू शकतो का तर आपण जर प्रॉपर्टीमध्ये हक्क गाजवतो तर त्यांना श्राद्ध करण्याचा पण हक्क तुम्हाला आहे. पण काय होतं ना, सासरे नाही करू शकत. मग तुम्ही बघा तुमच्या माहेरी जाऊनही तुम्ही श्राद्धाचं जेवण आईसाठी करू शकता. जर तुम्हाला भाऊ नाही आहे तर काहीच हरकत नाही. तर सगळ्यांनी आनंदाने त्यांचं आपल्याला बघा श्राद्ध करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि जेणेकरून त्यांचा नंतरचा प्रवासही सुखकर होईल. कारण त्यांचा आत्मा संसारात अटकलेला असतो. मग त्याच्यामुळे आपलं पण गोष्टी बघा व्यवस्थित होत नाही आणि एखादा जरी म्हातारी व्यक्ती गेली असेल तर समजू शकतो. पण बघा तरुण लेकी गेली आहे, सून गेली आहे तर मग अशा वेळेस बघा या गोष्टी करणंही आणि स्वीकारणं आपल्याला पण अवघड होऊन जातं. तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल तर या पद्धतीने आपल्याला अयोनवमी साजरी करायची आहे. बघा सवासणी आली तर उत्तम आहे. तर नक्कीच बघा या दिवशी शिदा पण द्यावा. जे काही तुमच्या घरामध्ये आहे, मग डाळ आहे, तांदूळ आहे, गव्हाचं पीठ आहे, भरपूर एखाद्या गरीबाच्या घरात बघा एक टायमाचं अन्न शिजेल. तर या पद्धतीने बघा आणि जर सवासणी आली तर नक्कीच तिला यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्यावी. कुठल्या पण सवासणी आली तर मग ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात आलेली आहे, माझ्या सासूबाई स्वरूपात आलेल्या आहेत. आता येणारा प्रश्न की ताई आमच्या सासूबाई जिवंत आहेत आणि आमचे सासरे वारलेले आहेत. आमच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंचं काही करत नाही. म्हणजे जर तुमची आजी सासू सवासणी गेली आहे पण आमच्या सासूबाई काही करत नाही, मग आम्ही करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता. 3 पिढ्यांपर्यंत असतं की आपलं मग सासूबाई करत नाहीत मग तुम्ही करायचं नाही असं अजिबात नाही आहे. खरं तर बघा असं म्हटलं गेलं आहे एखाद्या स्त्रीचा जेव्हा नवरा जातो तर तेव्हा तिला तिच्या सासू सासऱ्याचा करण्याचा अधिकार नाही आहे. पण खरं तर 3 पिढ्यांपर्यंत करायचं असतं. जर एखाद्या स्त्रीचा नवरा गेला आहे पण आपण ही काही आडनाव बदललं का नाही ना, गोष्टी कुळ तर तेच आहे ना. तर आपलंही कर्तव्य आहे आणि सासूबाई नसेल करणार तर तुम्ही आवर्जून करावं. आणि अयोनवमी तुमचे जे काही आजी सासऱ्याची तिथी आहे तर तेव्हा तुम्ही घरात स्वयंपाक करू शकता. नाही तर मग दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांचा मानपान करावा. नवमीला भले तुम्ही विधवा आहात आणि तुमच्या सासूबाई जरी सवासणी गेल्या असेल तरी तुमचं कर्तव्य आहे की त्यांचं करणं आणि नाही शक्य होत तर एखादी सवासणी स्त्रीला बोलवून तिचा मानपान करणं, तिची ओटी भरणं तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही दानधर्म करू शकता, त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करू शकता आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला अयोनवमी साजरी करायची आहे. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.